Hello, dear learners. Today's topic is to know the negative म्हणजे नकारार्थी and interrogative म्हणजे प्रश्नार्थक sentences from perfect tense in the series of tenses. म्हणजे आपण simple tense त्याचे negative verbal WH type नंतर continuous tense त्याचे negative कसे करायचे नंतर प्रश्नार्थक वाक्य कसे करायचे आणि त्याचं ट्रान्सलेशन इन मराठी. ओके, या सिरीज मध्ये आपण आज परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ याचे सेंटेन्स निगेटिव्ह व्हर्बल आणि WH टाइप कसे करायचे ते आपण बघणार आहोत. पहिलं सेंटेन्स आहे आय हॅव डन माय होमवर्क. मी माझे होमवर्क केलेले आहे. परफेक्ट टेन्स मध्ये काय असते V3 कंपल्सरी असते तिन्ही टेन्स मध्ये. प्रेझेंट असेल, परफेक्ट असेल, फ्युचर असेल. बघा डन, इथं स्टडीड, इथं कम. ओके, तर सेंटेन्स आय हॅव डन माय होमवर्क, मी माझे होमवर्क केलेले आहे. निगेटिव्ह इन आय हॅव नॉट डन माय होमवर्क, मी माझे होमवर्क केलेले नाही आहे. नंतर हॅव आय डन माय होमवर्क, मी माझे होमवर्क केलेले आहे का. नंतर WH टाइप मध्ये व्हॉट हॅव आय डन, मी काय केलेले आहे होमवर्क. ओके, WH टाइप फोकस. नंतर परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये सी हॅड स्टडीड, तिने अभ्यास केलेला होता. नंतर सी हॅड नॉट स्टडीड, तिने अभ्यास केलेला नव्हता. हॅड सी स्टडीड, तिने अभ्यास केलेला होता का. WH टाइपचा आपण केलं नाही, तो तरी ओरली सांगतो मी तुम्हाला. व्हॉट सी हॅड डन. नंतर फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये ही विल हॅव कम टुडे, तो आज आलेला असणार. नंतर ही विल नॉट हॅव कम टुडे. ओके, ही विल नॉट हॅव कम टुडे, तो आज आलेला नसणार. विल ही हॅव कम टुडे, तो आज आलेला असणार का. नंतर हु विल हॅव कम टुडे, कोण आज आलेला असणार. ओके, सो दिस इज अ व्हेरी सिंपल ट्रिक टू अंडरस्टँड द निगेटिव्ह व्हर्बल अँड WH टाइप सेंटेन्स. ओके, अकॉर्डिंग टू टेन्सेस इफ यू डन द सेंटेन्सेस म्हणजे सिंपल असेल, कंटिन्युअस असेल आणि परफेक्ट असेल यानुसार तुमचं सेंटेन्स बनवलं विद्यार्थी मित्रांनो. So definitely you will get the benefit of speaking as well as understanding of some grammar sentences. Okay, so just go through this and share and subscribe more to the student so that they will get the benefit. Thank you. Today's lecture.